त्यानं ठेवलेली ही प्रवचन सेवा आजच्या सेवेसाठी निवडलेला विषय माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेचं चिंतन स्पष्ट करताना कर्म आणि कर्म सिद्धांत यामध्ये परमार्थ हा जो विषय आहे त्याची बाजू मांडलेली आहे आणि तुम्ही आम्ही सगळ्यांनी परमार्थ हा कर्मामध्ये कसा परिवर्तित करायचा याचे चिंतन केलं पाहिजे। आणि म्हणून आजच्या प्रवचनाला निवडलेला ओवीचा जो संग्रह आहे तो भगवद्गीतेतील चिंतनाच्या स्पष्टीकरणासाठी माऊलींनी दिलेला ओवीबद्ध संचय आहे। माऊली म्हणतात, आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेची हे मनाले ये न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म। परी अर्जुना तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकुनी करी कर्मे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषी अर्पिजे तरीच ते परिपूर्ण होय जाण। आता थोडा हा बारीक विचार आहे। आपण सगळेजण काम करतो, 24 तास कामात असतो, आपल्या कामाला सीमा नाही। मराठीत आपल्याला म्हणायचं ठरलं तर मरणाचं काम आहे, तुम्हा आम्हा सगळ्यांना मरणाचं काम आहे। रात्रंदिवस आपण कामातच असतो, व्यस्त असतो कामात। मग हे रात्रंदिवस कामात राहणं याच्यासाठी आपला जन्म आहे का, हा एक पहिला प्रश्न आहे। समजा एखाद्या कंपनीत एखादा कामगार कामाला जातो, नियमाप्रमाणे त्याला 8 तासाची ड्युटी असते आणि त्याच्यापेक्षा जास्त तासभर काम जर झालं तर त्याला डबल पगार मिळतो त्या तासाचा। म्हणजे समजा त्याचा रोजचा तासाचा पगार 100 रुपये असेल आणि 1 तास जर त्याने एखाद्या दिवशी जास्त काम केलं तर तो त्याला 200 रुपयाचा पगार त्याला द्यावा लागतो। मग हा कामगार काय करतो, आपलं त्या 8 तासाच्या पगारात भागत नाही म्हणून रोज 4 तास जास्त काम करतो, रोज डबल पगार घेतो। मग त्याला त्याचा आनंद वाटतो की चला मी फक्त 4च तास काम जास्त करतो तरी मला पूर्ण ड्युटीचा पगार मिळतो। आणि मग असं करत 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 तो आयुष्याला त्याचं वळण पाडतो। मग त्याचे फायदे कदाचित आर्थिक बाबतीत त्याला होत असतील, पण त्याचा सगळ्यात मोठा जो तोटा असतो तो त्याचं सामाजिक जीवन, कौटुंबिक जीवन आणि आरोग्य याच्यावर त्याचा दुष्परिणाम होतो। दिवसामध्ये 24 तासामध्ये काय करायचं याचं धर्मज्ञान ज्याला झालं त्याला दिनचर्येचं ज्ञान म्हणतात। दिनचर्या ज्याला वर्षभर काय करायचं, वर्षामधल्या कोणत्या महिन्यात काय करायचं याचं ज्ञान झालं त्याला ऋतुचर्या म्हणतात। आणि या रोजचा दैनिक कार्यक्रम आणि सीजनचा कार्यक्रम असा दोन्ही समजून जो वागतो त्याला परमार्थिक असं म्हणतात। बघा बरं का, याच्यावर थोडा बारीक अभ्यास आहे, आपल्याला हे माहीत नसतं। आपल्याला बरेचसे जगाचे नियम आपल्यापर्यंत पोहोचत नाही, त्यामुळे आपण कधी ते पाळत नाही किंवा ते न पाळल्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात। आपल्या सनातन धर्माचा ज्याला ज्याला धार्मिक वृत्तीचा अभ्यास आहे, धार्मिकतेचा अभिमान आहे, त्या प्रत्येकाला एक चिंतन सांगितलेलं आहे। काय
की तुम्ही जर हिंदू असाल, तुम्ही जर सनातन धर्माचं पालन करणारे ग्रस्त असाल, बाई असाल, पुरुष असाल, मुलगा असाल, तर सगळ्यात पहिला नियम तुम्हाला आम्हाला धर्माने दिला, त्याचं चिंतन आपण कधी करतो का? काय सांगतो धर्म? ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे उत्थाय उत्थाय सततम आरोग्यम धीमताम तस्य. बघा बरं का, आता याच्यावर थोडा बारीक विचार करा बरं का. जो माणूस, जी व्यक्ती ब्राह्म मुहूर्तावर उठते, ती रोज ब्राह्म मुहूर्तावर उठून 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 फक्त उठल्यामुळं तिला आरोग्य प्राप्त होतं. आता हे जर तुम्हाला आम्हाला व्यवहारात समजलं तर आमचा रोग हटून जाईल. आता ब्राह्म मुहूर्त कोणता? बघा बरं का, हा विषय थोडा समजून घ्या. ब्राह्म मुहूर्त म्हणजे सूर्योदयाचं तांबडं फुटायच्या आधी. तांबडं फुटायच्या आधी. आता तांबडं कधी फुटतं? तर तांबडं सूर्योदयाच्या 1 तास आधी फुटतं. मग त्याच्या आधी म्हणजे सूर्य जर 6ला उगवत असेल तर 5ला तांबडं फुटतं, आणि 5ला तांबडं फुटलं तर आपण 4:30ला उठलं पाहिजे. मग आता जर आपण 4:30ला उठायचं ठरवलं तर आपण झोपलं कधी पाहिजे पण नाही तर रात्री 2ला झोपायचे, 4ला उठायचे आणि म्हणायचे राव तुम्ही तर म्हणले होते आम्ही रोग हटतील ना, आम्हाला तर उलटे आजारी झाले. आपल्या धर्मामध्ये प्रत्येकाच्या झोपण्याच्या वेळा दिलेल्या आहेत. ऋषींनी कधी झोपायचं, मुनींनी कधी झोपायचं, गृहस्थींनी कधी झोपायचं, बालकांनी कधी झोपायचं, पालकांनी कधी झोपायचं, विद्वानांनी कधी झोपायचं, कष्टकऱ्यांनी कधी झोपायचं, याचे नियम दिलेले आहेत. आणि या सगळ्या नियमांचा शेवट, सगळ्यात शेवटी जो झोपतो तो जास्तीत जास्त 9 वाजता झोपला पाहिजे. जास्तीत जास्त 9 वाजता झोपला पाहिजे. म्हणजे 9 ते पहाटे 4 या वेळेत जो झोपतो त्याचं आरोग्य बिघडत नाही. आणि त्याच्या विरुद्ध जो करतो, रात्री उशिरापर्यंत जागतो आणि पहाटे उठ्याऐवजी सकाळी उशिरापर्यंत झोपतो, तो नेहमी आरोग्यात धोक्यात जातो. मग आम्ही तरी काय केलं? आता हे सगळं चाललंय ना व्यवहारामध्ये, तुम्हाला जेवढे रोगराई दिसते ना, या रोगराईला आपणच कारणीभूत आहोत ना. याला काय देवानी वरून काही नवीन योनी काढली काय? एखादी कोरोना युनी नावाची युनी आता 84 लक्ष नंतर नवीन आली. आता स्वाईन फ्लू नावाची नवीन युनी आता भगवंताने चालू केली आणि ती आता अवतरित झाली. हे सगळं जुनाच खेळ आहे. 84 लक्ष युनीच्या फेऱ्यात हे सगळे कुठाने आले? मग ते पहिल्यापासूनच आहेत ना. जेव्हा सृष्टी निर्माण झाली त्यावेळेस हे 84 लक्ष योनी उद्भूत उपस्थित होत्या. एकानंतर एक नाही आल्या. मग आजच्या प्रवचनाचा मूळ गाभा काय आहे? मूळ गाभा असा आहे की कर्म हे नेहमी धार्मिक असावं. तुम्ही म्हणा धार्मिक असावं तर मग टाळकुटीत बसायचं का? भजन करीत बसायचं का? काय मग आरती ओवळीत बसायचं का? काय मग देवाच्या मागं राहून 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 देवळातच बसायचं का? मग आमच्या वावरातले कामं आम्ही नाहीच करायचे का? आमच्या शेतीमध्ये आम्ही उद्योग नाही करायचे का? आमच्या कामधंद्याला आम्ही नाही जायचं का? आमच्या नोकऱ्या सोडून द्यायच्या का? तर नाही. धर्म हे सगळं जे सांगितलं ना तुम्हाला आता, भजन, कीर्तन, प्रवचन, आरती, पूजा, दिंड्या, ह्या सगळ्यामध्ये धर्म नाहीये, धर्माचं प्रशिक्षण आहे. धर्माचं काय? प्रशिक्षण आहे. जसं आमच्या वेळत घाटापाशी आपल्या सैन्य दलाचं केके रेंज नावाचं एक ठिकाण आहे. ते ठिकाण भारतातलंच आहे ना, भारतातलंच ठिकाण आहे, सुरक्षित ठिकाण आहे. तिथं दर आठवड्याला बॉम्ब फुटतो. काय दर आठवड्याला बॉम्ब टाकतात? बिमारी येते तर बॉम्ब टाकून जाते. मग काय तिथं बॉम्ब टाकला म्हणून पेपरला बातमी येते का केके रेंज मध्ये बॉम्ब पाडला?
तो तिथे प्रशिक्षणाचा भाग आहे, प्रशिक्षणाचा भाग आहे. मग तिथे बॉम्ब का टाकला जातो? तिथे कोणी अतिरेकी म्हणून का तिथं ऑपरेशन सिंदूर चालू आहे म्हणून नाही. आमच्या सैन्याला बॉम्ब गोळा चालवण्याचं प्रशिक्षण देणारं केंद्र म्हणून ते केंद्र आहे. त्याचा उपयोग काय? जर उद्या कदाचित कोणत्या देशाशी भारताचं युद्ध झालं तर आपल्या सैन्याला बॉम्ब गोळा कसा वापरायचा हे ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच देवळामध्ये जाऊन, दिंड्यामध्ये जाऊन, प्रवचनाला थांबून, कीर्तन ऐकून आमचं काय होतं? तर आमचं प्रशिक्षण होतं, शिक्षण होतं. हे शिक्षण आहे. या शिक्षणाचा वापर कुठं करायचा? जेव्हा आम्ही व्यवहारात जातो, दुकानात जातो, शेतीत जातो, कामाला जातो, व्यवसायाला जातो, नोकरीला जातो, धंद्यात बसतो, तेव्हा आमच्यामध्ये या शिक्षणातून 3 गोष्टी विकसित होतात. बरोबर का? हे थोडं बारीक आहे का? ज्या मंजुळाबाईचा आज दशक्रिया विधी आहे, हिला फार मोठा वेल आहे. 4 नातू 4 नाती आणि हे सगळा मोठा प्रपंच तिने उभा केला. आपल्या मुलांना शिक्षकांपर्यंत, शिक्षक म्हणजे काय जबाबदार नागरिकाची भूमिका तिने आडाणी असून केली ना. मग हे थोडं समजून घ्या बरं का. तर या दिंड्याला जाणाऱ्या माणसाला, या प्रवचनाला ऐकणाऱ्या माणसाला, या मंदिरात पूजा करणाऱ्या माणसाला, या भजनामध्ये रात्री जागणाऱ्या माणसाला, जागरण गोंधळ ऐकणाऱ्या माणसाला, भारुड ऐकणाऱ्या माणसाला आणि हे सांगणाऱ्या माणसाला काय मिळतं? 3 गोष्टी मिळत असतात. पहिली गोष्ट मिळती प्रामाणिकपणाचं प्रशिक्षण. प्रामाणिक राहा. तुम्ही प्रामाणिक राहा. कराल जे हित सत्य करा, कराल जे हित सत्य करा, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सगळ्यात पहिला त्यांचा बदल होतो तो प्रामाणिकपणाचा. आता मग तुम्ही नीट ऐकून घ्या. आता व्यवहारात प्रामाणिकपणा कुठे शिल्लक राहिल्याचं तुम्हाला जाणवतं का? व्यवहार प्रामाणिक चाललाय का? तुम्ही एखाद्याकडे एखादं काम दिलं, त्यांनी ते केलं, प्रामाणिकपणे केलं, असं घडलेलं तुम्ही पाहता का? एक साधं सोपं सर उदाहरण. 1 एकर वावर खुरपायला मी 4 बाया लावल्या, रोजानी लावल्या. त्यांनी ते वावर 5 दिवसात खुरपून टाकलं. म्हणलं बायांनो, आता तुम्हाला या वावराला खुरपायला 3000 रुपये लागले, तर मी तुम्हाला दुसरं माझं 1 एकर वावर आहे ते खुरपायला 3000 रुपये देऊन टाकतो. तुम्ही कधी या आणि कधी जा. जे वावर रोजानी लावून 5 दिवसात खुरापलं तेच बायाने उगता दिलं 2 दिवसात खुरपून टाकलं. मग आता कुठून कसं काय बदल झाला? मग त्या बायाच्या अंगात काही चार्जिंग आली का? वावरात गवळ कमी होतं तेच वावर, त्याच्यात पलीकडचं पडताना होतं. रोजानी लावलं का टाइम जादा लागतो, उगता दिला का टाइम कमी लागतो. खबर हो? मग आता या बाईंमध्ये हा बदल काय झाला? बायांना लक्षात आलं की रोजाच्या माणसाला किती काम केलं तर रोज तेवढाच मिळणार आहे, आणि उगता दिलेल्या माणसाला काम जादा केलं तर कमी दिवसात जास्त पैसे मिळणार. मग आशा कशाची लागली? 2 रुपयाची आशा लागली. मग कामातला प्रामाणिकपणा कुठे गेला? गेला. मग प्रामाणिकपणाच जर राहिला नाही तर माळी घालून का उपयोग आहे? तुमच्या गळ्यात किती माळकरी 4 बाया लावल्या कामाला, माळी घातल्या काय नाही घातल्या काय? तर त्यांच्या प्रामाणिकपणात जर त्यांचं वर्तन नसेल तर त्या प्रामाणिकपणापासून होणारे परिणामही त्यांना मिळणार नाही, त्याचे दुष्परिणामही भोगावे लागतील ना. विश्वास ठेवता कोणावर? सध्या विश्वासाची बाजू इतकी कच्ची झाली की कुणीच कोणावर विश्वास ठेवणार. एका दुकानात गिऱ्हाईक गेलं, ते म्हणलं भाऊ सामान दे ना. ते म्हणलं दाखव यादी. त्यांनी यादी काढली. म्हणलं ठेव यादी. त्यांनी लगेच यादी बेरीज केली. सामान तिकडं घेऊ इकडं केलं. म्हणलं 3000 रुपये झाले. ते म्हणलं सामान दे ना. मी लगेच तुला पैसे देतो. दुकानदार म्हणला पैसे दे ना, तुला लगेच सामान देतो. आता यांचं तासभर चाललेलं.
मग तासभर झालं तर मग दुकानदार म्हणतो तुझा काय भरोसा आहे, तू सामान गोळा करून घेशील नंतर म्हणशील उधार ठेवा उद्या पैसे देतो. दुकानदाराला गिऱ्हाईक म्हणतात तुझा काय भरोसा आहे, तू 3,000 रुपये गोळा करशील म्हणशील सामान शिल्लक नाही उद्या आणून देतो. मग भरोसा कोणाचा कोणावर आहे? नाही म्हणले एका हातात पैसे दे एका हातात सामान घे. मग असा व्यवहार अविश्वासाने चालू झाला. जिकडं जा तिकडं अविश्वास निर्माण झाला. अविश्वास अविश्वास अविश्वास. कोणीच कुणावर विश्वास ठेवत नाही. याचं कारण असं आहे की व्यवहारात परमार्थ टिकत नाही, राहिला नाही, टिकला नाही. आणि खरं तर परमार्थ ही व्यवहारासाठी केलेली व्यवस्था आहे. ही काही देवळासाठी व्यवस्था नाही की गावात 4 देवळं बांधल्याने गावाचं कल्याण झालं. गावात 40 देवळं असू द्या, त्या गावात प्रामाणिकपणा नसेल तर त्या देवळाचा उपयोग काय. आणि गावात एकही देऊळ नसू द्या पण प्रामाणिक माणसं असतील तर देवळाची गरज काय. दोन्ही गोष्टी समजून घ्या. प्रामाणिकपणाचं जे आहे ना ते फार महत्वाचं असतं. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन ह्याचा आम्हा करणे काम. बीज वाढावं या नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फेरे. नाही भिड भार तुका म्हणे साना थोर. मग नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्ही देवाला मानता, जर तुम्ही देव आहे हे जाणता, देवाच्या अस्तित्वाची तुम्हाला प्रचिती येते, तर तुम्हाला 24 तास रात्रंदिवस अहर्निश क्षणाक्षणाला प्रामाणिकच राहायला पाहिजे. जर एखादा प्रसंग आला की जिथे थोड्याशा अप्रामाणिकपणामुळं तुम्हाला लाभ होणार आहे, थोडं खोटं बोलल्यामुळं तुम्हाला लाभ होणार आहे, त्यांना लाभ होणार आहे, अर्थ लाभ होणार आहे, एखादी गोष्ट मिळणार आहे, एखादं पद मिळणार आहे, आणि म्हणून तुम्ही जर त्या दृष्टीने खोटं बोललात, अप्रामाणिक राहिलात, अप्रामाणिक काम केलं, तर कदाचित तुमचा भ्रम होईल की बघा कोणालाच कळलं नाही मी खोटं बोलून काम मिळवलं, पण मला ही गोष्ट प्राप्त झाली. काय घेऊन बसले धर्माचं, काय घेऊन बसले सत्याचं, आणि काय घेऊन बसले नीतिमत्तेचं. थोडी नीतिमत्ता सोडा, बघा तुम्ही मालामाल व्हाल. थोडं खोटं बोला, बघा तुम्ही मालामाल व्हाल. थोडं असं करा म्हणजे तुम्हाला धनलाभ होईल. आणि मग अशा प्रामाणिकपणाला माणसं शंकास्पद जीवनाकडे पाहायला लागले. म्हणजे आजच्या व्यवहारामध्ये इतकी परिस्थिती बदलली ना की प्रामाणिक राहिलेल्या माणसाला कदाचित 2 वेळचं जेवण सुद्धा मिळेल एवढं सुद्धा प्राप्ती होणार नाही. जो प्रामाणिक राहिला, ज्याने प्रामाणिकपणे गोष्टी केल्या, कारण लोक त्याला लुटायला बसले, कारण तो प्रामाणिक आहे. लोकांच्या लक्षात आलं याला काही फरक पडत नाही, याला 2 रुपये नाही दिले तरी चालते, हा तरी काम करतो, याला बोलवलं कामाला जरी काम केलं, मी म्हणलं नाही पैसे, ते म्हणलं बरं जाऊ नसू द्या, मग नसू द्या म्हणला की लोकांना सवयच लागली नसू द्या म्हणायची. मग असं करून 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 लोकांमध्ये ही सगळी व्यवस्था बदलून गेली. आणि म्हणून माऊली या ओवीमध्ये म्हणतात, आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेची मना आले, येन सांडिजे तुवा आपुले विहित कर्म. आता इथं सगळा धर्म दडलेला आहे बरं का. ये न सांडिजे तुवा आपुले विहित कर्म म्हणजे काय, तुला काही झालं तर तुला नेमून दिलेलं काम सोडता येणार नाही. तू जर आई आहेस, तुला जर एक बाळ झालंय, तर तू काही केलं तरी त्या बाळाला कर्म तुझ्याबद्दलचं जे आहे, तुझं जे अपेक्षित आहे ते तुला सोडता येणार नाही. आता याच्यामध्ये थोडी गंमत सांगतो. आता कसं ऐकून घ्या, थोडंसं महिला मंडळाला थोडं कदाचित वाईट वाटेल. नवीन पिढीमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या वाढली. मग मोठमोठ्या शहरामध्ये मोठमोठ्या पगाराला महिलांना संधी आहे. महिन्याला लाख रुपयापर्यंत महिलेला पगार आहे. पण समजा तिला जर तहानं 2 महिन्याचं बाळ आहे, 3 महिन्याचं बाळ आहे, 6 महिन्याचं बाळ आहे, 1 वर्षाचं बाळ आहे, 2 वर्षाचं बाळ आहे, तर मग हिला त्या नोकरीला बाळाला घेऊन जाता येत नाही, कारण तिथे त्याची व्यवस्था होणार नाही.
मग ते बाळ सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दुसऱ्या कोणाकडे तरी असतं. मग ते कोणाचं पाळणा घरात असतं, तर कोणाचं बालवाडीत असतं, तर कोणाचं सांभाळणाऱ्या बाईकडे असतं. आणि मग ज्याच्याकडे ते असतं ते बाळ रात्रंदिवस त्या बाईचं निरीक्षण करत असतं. कारण रात्री आई झोपलेली असते, जरी बाळ जागा असलं तरी आई झोपलेली असते. त्या बाळाला झोपलेली आई माहीत असते, आपली कोण आहे हे कोणतरी बाई दिसते झोपलेली आहे. आणि तिला जागी बाई कोणती दिसती, जी ती बाळाला सांभाळते. जसं आपण म्हणतो ना की यशोदा का नंद लाला, गोकुळात वाढलेला कृष्ण हा जरी यशोदेने सांभाळला तरी तो झाला देवकीला. तसे आमचे सगळे पुत्र कन्या हे गोकुळासारखे नादायला एकीकडे आणि जन्माला एकीकडे. मग याच्यातनं झालं काय, त्या मुलाला त्याच्या मनावर प्रेम कुणाचं झालं, ज्या बाईने त्याला दिवसा सांभाळलं त्या बाईचं, त्या पुरुषाचं त्या मुलाला प्रेम जडलं, प्रेम. आणि मग जिने जन्म दिला ना तिच्याबद्दल त्याला काही वाटत नाही, कारण ती रुक्षता निर्माण झाली, स्नेहभाव संपला. जन्माने कधीही प्रेम तयार होत नाही की जन्म दिला म्हणून प्रेम झालं, किंवा एका आईने एका बाळाला जन्म दिला आणि जन्मानंतर 20 वर्षांनी ती आई त्याला भेटली आणि 20 वर्ष त्या आईचा तिचा संबंध आला नाही आणि तिच्या समोर ठेवल्या तू माझी आई का ग, होणार नाही. जन्म हा तुमचा निमित्ताचा धनी आहे. जन्म देणारी माता म्हणजे तिच्याबद्दल असणारी नाळ ही फक्त व्यवस्था आहे. आणि म्हणून तर सांगितलं ना की कर्ता करविता हा भगवंत आहे. आम्ही आमचा गैरसमज करतो, मी तुला जन्म दिला, मी तुला जन्म दिला, मी तुला जन्म दिला. मग असं म्हणून आपण काय करतो, आमची टिमकी वाजवत बसतो. आता टिमकी वाजवून काय करणार आहे, हा जो प्रश्न आहे ना हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे. पेशंट आणि डॉक्टर, पेशंटनी म्हटलं पाहिजे डॉक्टर तुमचा लय गुण येतो, डॉक्टरच म्हणला माझा लय गुण येतो, माझा लय गुण येतो. आता हे फाटेला फडकडून आणलं, आज जाहिरात जाऊ याचा लय गुण येतो, या 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 याचे डबडे घेऊन येणारे आमचे असतात काही जडीबुटीवाले, हो या 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 लय गुण येतो बाई, चोळून पहा, फुकट आहे, चोळून पहा. सकाळी एक गाडी भेटली मला इथं, म्हणजे चोळून पहा. म्हणलं काव करतोस बाबा, नाही चाललंय म्हणले आमचा धंदा, 2 रुपये पोटासाठी करतो. मग तुझ्या पोटासाठी लोकांच्या पुढे घ्यायचं काय वाटलं करतो, तुला कळतं घेतलं ज्ञान काय, हे औषध काय करायचं म्हणलं. लोक येतात कडं, भारत देश आहे, भारतात काही खपत. या देशात खपवायला तुम्हाला माती सुद्धा अशा भावाने ऐकतात लोक की जसं काय त्या मातीतले अप्रूप काही म्हणले. या देशात एखादी गोष्ट विकणं फार सोपं आहे. म्हणजे तुम्हाला जर थोडं इंग्लिशमध्ये सांगतो त्याचा मराठी अर्थ, की जगामध्ये एकूण 235 देश आहेत. बरोबर का, किती देश आहेत, 235 देश आहेत. जगामध्ये 2 देशांचं नाव फार पुढे घेतलं जातं. चायनीज आर बेस्ट सेलर इन द वर्ल्ड आणि इंडियन्स आर बेस्ट बायर इन द वर्ल्ड. म्हणजे चीन जगात सगळ्यात विक्री करणारा मोठा देश आहे आणि भारत जगात सगळ्यात खरेदी करणारा मोठा देश आहे. म्हणून तर आपण हे वगंडे घेतले ना, मोगल आणले, इंग्रज आणले, हे कोण आले, व्यापारी म्हणून आले आणि आम्ही आमचे राजवटी त्यांना देऊन टाकले. इतके तर आमचे भोळे भाबडे लोक याच्यामध्ये असमर्थ ठरले. आता हे सगळं आपण इतिहासामध्ये जेव्हा पाहिलं की या संस्कृतीवरती अतिक्रमण झाले, या अतिक्रमणाची जबाबदारी कुणाकडे आहे, आमच्याचकडे ना, आमच्याचकडे. आम्हालाच कळलं नाही की आम्ही आमच्या संस्कृतीला सोडून हे काय नवीन पद्धतीने जगामध्ये जगलो. काय सांगत होतो मूळ मुद्दा, की आमच्या मनामध्ये जे विषय असतात ना त्या विषयामध्ये भगवंत. बघा बरं का, आता हे थोडं हरिपाठातलं चिंतन सांगतोय. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. आता हे थोडं शास्त्रीय दृष्टिकोनातून ऐका बरं का. स्वतः माऊली म्हणतात, तोंडाने परमार्थ करणारे लागन तेवढी ऊत आलाय त्यांना, ऊत आलाय. तुम्ही चला पंढरीच्या वाड्याला, जिकडं तिकडं थव्यासारखे लोक आहेत सध्या. का बरं, तोंडानेच फक्त म्हणायचं ना रामकृष्ण हरी विठाल. त्याला काय लागत आहे, त्याला काय डोकं लागत आहे का, त्याला लय विचार लागतोय का, त्याला लय त्याच्या संगच प्रामाणिक राहावं लागतं, काय नाही, चालले आपले 4 लोक.
एखादं पेताळही त्याला समजा म्हणलं भाऊ त्याला अरे माळकरी झालं तो रामकृष्ण हरी, त्याला वाटतं एकूच झालं, पण तो म्हणून त्याचा परिणाम काय होणार आहे, त्याला काही फरक पडणार नाही. गीता नव्हे पारायणासी, वाचता वाट दावी जनासी, समूळ बदलवी जीवनासी, मनी घेता अर्थ तिचा. जर मनात अर्थ नाही घेतला तर परमार्थ शून्य आहे, आणि मनात अर्थ घेतला तर काहीच वाचायची गरज नाही. ज्याला असे खूप लोक आहेत जगात, अंगठे बहादर आहेत, त्यांना लिहिता येत नाही, त्यांना वाचता येत नाही, त्यांना बाकीच्या कुठल्या पाठ्या वाचता येत नाही, पण जगाचा व्यवहार मात्र प्रामाणिक करतात. प्रामाणिक करतात. कधी कोणाचं लुटीत नाही, कधी कोणाचं बुडवीत नाही, कधी कोणाला गंडा घालीत नाही, कधी कोणाला धापा मारीत नाही, कधी कोणाला फसवीत नाही. आणि जितके शिकले 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 तितके हुकत चालले, जितके अधिक हुशार तितके फसवायला जास्त. म्हणजे लबाड माणूस हुशार लागतो, त्याच्यामुळे जास्त हुशारी आली की माणसं लबाड आपोआप होत राहतात. आता हे तुम्हाला आम्हाला समजून सांगायची काय गरज लागली, कारण आपण जिकडं तिकडं चिंतन करतो हे लबाडाचं राज्य, लबाडाचं राज्य. जो तो जिकडं तिकडं म्हणतो सगळीकडे लबाड्या चालू आहे, सगळीकडे खोटं बोलणं चालू आहे, सगळीकडे नुसतं कागद रंगवायचं काम चालू आहे. मग व्यवहारामध्ये मात्र काहीच नाही. ज्यांना गरज आहे त्यांना लाभ नाही, आणि ज्यांच्याकडे भरपूर आहे ते लाभ सोडित नाही. म्हणजे दोन्ही गोष्टी जर एकाच देशात होत असतील तर परमार्थ कुणाच्या डोक्याने चालला आहे, याच्याकरता थोडं चिंतन आम्हाला समजून घेण्याची गरज आहे. की हे जे नियम लावलेत, सकाळी पहाटे उठा, पहाटे उठून आंघोळ करा, आंघोळ करून घरात देवपूजा करा, देवाच्या नावाने गण लावा, देवाच्या नावाने बुक्का लावा, देवाच्या पाया पडा, घरातल्या वडीलधाऱ्यांच्या पाया पडा. याने फायदा काय होतो? याने काय वडीलधारी खुश होतात का? यांनी देव खुश होतो का? त्यांना खुश झाल्यामुळं माझा काही पुढे फायदा होतो? हा जो विषय आम्हाला लावलाय ना, तो दिवसाची सुरुवात आम्हाला प्रामाणिक कर्मातून करावी पाहिजे. दिवसाची सुरुवात प्रामाणिक कर्मातून करायला पाहिजे. आणि प्रामाणिक कर्म म्हणजे काय? की ज्यामध्ये कुणाचं वाईट होणार नाही, कुणाचं नुकसान होणार नाही, कुणाची फसवणूक होणार नाही, कुणाला त्रास होणार नाही, कुणाला लुटण्यासाठी मी काही करणार नाही, काही गोष्टी लाटण्यासाठी मी काही करणार नाही, असं शपथ आपोआप आपल्याकडून घेतली जाते. शांती रूपे नवे कुणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. आता हे थोडं बारीक आहे का बरं का? कर्म सिद्धांताचा चिंतनाचा भाग आहे. योगस्य कुरु कर्माणि संग तत्व धनंजय, सिद्धा सिद्धयो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णाने माणसाला योगायोगाने मिळणाऱ्या आपल्या कर्मयोगाची व्याख्या सांगितली. शिवाय सांगितलं तपो विभ्याम अधिको योगी, ज्ञानेभ्योच अधिको मता, कर्मेभ्योच अधिको योगी, तस्मात योगी भवेत अर्जुना. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना काय म्हणतो? श्रीमान योगी म्हणतो. श्रीमान योगी मग ते काय सकाळी सकाळी उठून असे नाक दाबून बसायचे का, हवा घेत बसायचे का? नाही, त्यांना वेळही नव्हता तेवढं. त्यांच्या पाठीमाग एवढं म्हणजे जीवनाचा पसारा पडलेला असायचा, एवढा साम्राज्याचा, की ह्या कर्मामधला त्यांचा विषय तो नसायचा. पण ती योगी का म्हणायची त्यांना? कारण ते जे सिद्धांत पाळायचे, योगस्य कुरु कर्माणि संग तत्व धनंजय, सिद्धा सिद्धयो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. समदृष्टी. आता हे सम म्हणजे त्याला थोडं समजून घ्या बरं का. आपण पंढरपूरला जातो, पंढरपूरला पांडुरंग आहे. म्हणजे काय आहे? पांडुरंगाची मूर्ती आहे. बरोबर, घनीट आहे का बरं का, बारीक आहे का? तुम्हाला थोडं तत्वज्ञान व्यवहारात समजून सांगतो. मग मूर्ती तर आमच्या गावात आहे.
मूर्ती तर हनुमंताची पण आहे, मूर्ती तर रामाची पण आहे, मूर्ती तर कृष्णाची पण आहे, मूर्ती तर म्हसोबाची पण आहे. सगळ्या आमच्या मंदिरामध्ये काय असतात? मूर्त्याच असतात ना. मग पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन, की ज्या दर्शनाची महती माऊली हरिपाठाच्या पहिल्याच ओवीमध्ये गातात, देवाची आधारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधे. किती मोठी आहे डिग्री, किती मोठा. म्हणजे वर्षानुवर्ष आदमणाऱ्या माणसाला मुक्ती मिळत नाही, ती एका सेकंदात मुक्ती मिळते म्हणल्यानंतर किती सोपं त्यांनी ते. जसं आम्ही नाही कर्जमुक्तीला फक्त अर्ज करायचा, यादीत नाव पात्र झालं की सगळं कर्ज डुबलं, कर्ज पिटलं, अरे वा 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 खुश झाली, गडी खुश झालं, मुला माझं कर्ज फिटलं. कसं काय फेडलं, किती पैसे आणले, किती फेडले, अहो माफ झालं. मग असे माफीचे साक्षीदार आम्ही झालो ना. मग इकडं काय करायचं? चिंतनाची बाजू नीट समजून घ्या बरं का, चिंतनाची बाजू नीट समजून घ्या. काय होतं पांडुरंगाच्या दर्शनामध्ये? पांडुरंगाचं दर्शन हे कसं आहे? समचरण दृष्टी. आता आपण व्यवहारामध्ये जेव्हा पाहतो ना, व्यवहारामध्ये की आकृती कशाची आपल्या चित्रकलेमध्ये शिकवलं जातं. समभुज आकृती, विषमभुज आकृती, अशी आकृती असते की मध्ये रेष असते, इकडच्या बाजूला चित्र आहे, त्याचा छाप इकडच्या बाजूला असतो. पांडुरंग हा समचरण दृष्टीचा एक नमुना आहे, समचरण दृष्टीचा. मग ज्याची समचरण दृष्टी आहे अशा देवाचं दर्शन, तो का म्हणे जाती तापे दर्शने विश्रांती. बघा बरं का, आता ह्याच्यावर थोडासा अभ्यास बारीक करत चला. परमार्थ कसा करावा? तर डोळस करावा. परमार्थामध्ये श्रद्धा ठेवावी, अंधश्रद्धेला थारा देऊ नये. अंधश्रद्धेला खतपाणी घातल्याने परमार्थामध्ये फायदा कमी आणि तोटा जास्त होतो. कशाचा फायदा कमी तोटा जास्त होतो? परमार्थाच्या लाभाने फायदे होत नाहीत आणि परमार्थाचा अलाभ झाल्यामुळे होणारे तोटे होत राहतात. या परमार्थाच्या क्षेत्राचा तुमच्या अर्थप्राप्तीशी काही संबंध नाही, तुमच्या संपत्तीशी काही संबंध नाही, तुमच्या मुलाबाळांच्या संबंधित नाही. म्हणजे एखादी बाई जर म्हणत असेल का मी रोज भजन करते म्हणून मला 2 पोरं झाले आणि ती आमची मिळवणी भजन करीत नाही मग तिला पोरच होत नाहीत, असा काही संबंध नाही. तुम्हाला होणारे मुलं, तुम्हाला मिळणारी संपत्ती, तुम्हाला मिळणारं धन, तुम्हाला मिळणारी पद, तुम्हाला मिळणारी प्रतिष्ठा, तुम्हाला मिळणारी प्रसिद्धी, याचा परमार्थाशी काडी मात्र संबंध नाही. काय संबंध आहे याचा? इकडं जुळवाजुळी एखाद्याने चोऱ्या करून बंगला बांधावा, त्या बंगल्याला 2 कोटी रुपये खर्च करावा आणि वरती लिहावं विठ्ठलाची कृपा. विठ्ठलाने चोऱ्या करायला सांगितलं तुला. बरं, ज्यांनी चोऱ्या केल्या त्याच्याशिवाय त्याचा बंगला होणारच नाही. एखाद्या किती पगारदार, या देशातला सगळ्यात जास्त पगार कोणाला असतो माहिती तुम्हाला? या देशातला सगळ्यात जास्त पगार राष्ट्रपतीला असतो. कोणाला असतो? राष्ट्रपतीला. महिन्याला राष्ट्रपतीला पगार किती असतो? 3,87,000 रुपये महिना पगार असतो. त्याच्या भत्ते धरून त्याला 4 लाख रुपये महिन्याला मिळतात. म्हणजे वर्षाला किती म्हणतात? 48 लाख रुपये. म्हणजे किती लाख मिळतील? 50 लाख रुपये मिळतील. मग जर तुमचा बंगला 5 कोटीचा असेल तर 50 लाख रुपये वर्षाला मिळाल्यानंतर 5 कोटीचा बंगला सगळा खर्च जाऊन 5 कोटी उरायला किती दिवस लागतील? अख्खी हयात गेली तरी 5 कोटी मिळणार नाही. मग ज्यांचे बंगले झाले त्यांनी काय केलं? तरी वरलेचं पांडुरंगाची कृपा, ईश्वराची कृपा, आईची कृपा. अरे तुमच्या बंगल्याची किंमत किती आहे? तुमच्या पुरीच्या लग्नाचा खर्च 25 लाख रुपये आला. एक सामान्य नोकरदार, पार कलेक्टर जरी असला तर 25 लाख रुपये पुरीच्या लग्नाला खर्च करण्याची ऐपत आहे का त्याची? नाही. मी सांगतो नाही. का नाही? कारण कलेक्टरचा पगार 1 लाख रुपये महिना असतो. असे 12 लाखाचे 12 महिने जातील आणि त्याच्या 2200 त्याला फक्त पुरीचं लग्न एवढाच खर्च आहे का? नाही. संसारातले अनेक खर्च करून त्याला पुरीचं लग्न करायचं. जर त्यांनी एका पुरीचं लग्न 25 लाखात केलं असेल तर याच्या प्रश्नावर प्रश्नचिन्ह पडत नाही का तुम्हाला? आम्हाला पडलंच पाहिजे. आणि जर पडत असेल तर याचा सगळ्यात मोठा प्रश्नाचं उत्तर सांगतो तुम्हाला. एका ठिकाणी जर चढ असेल तर 100% लक्षात ठेवा कुठेतरी खड्डा असेल. मग त्या खड्ड्याची जबाबदार कोण आहे? त्या खड्ड्याला जबाबदार कोण आहे? तो चढ जबाबदार आहे. तुम्ही म्हणता ना हो याच्या नशिबात खड्डा आहे. नशिबात खड्डा नसतो. याचा चढ भरण्यासाठी हा खड्डा कामाला आलाय. याला खड्डा पाडल्याशिवाय हा चढ होत नाही. दुसऱ्याला चट्टा दिल्याशिवाय आपला गठ्ठा तयार होत नाही. या जगात
एक वाक्य पुन्हा ऐकून घ्या. तुम्ही कुणी असू द्या, तुम्ही डॉक्टर असा, वकील असा, इंजिनियर असा, प्राध्यापक असा, शिक्षक असा, अंगणवाडीला असा, शाळेत असा, कुठेही काही धंदा असू द्या, नोकरी असू द्या, तुमचा कुठं व्यवसाय असू द्या, व्यापार असू द्या, काही असू द्या, एवढंच काय तुमचा दूध धंदा असू द्या. नीट ऐकून घ्या, नीट ऐकून घ्या. आता हे वाक्य ज्याला समजलं त्याला जग समजलं. या जगात आयुष्यात प्रामाणिकपणा सोडला नाही, एकही काम अप्रामाणिक करावं लागलं नाही, एकाच्याही खिशाला 1 रुपयाला गंडा घातला नाही, एकालाही फसवलं नाही, तरी मी आज सुखी आणि समाधानी आहे. असा जगात एकच धंदा आहे, एकच धंदा, एकच व्यवसाय, एकच काम आहे, ते म्हणजे शेतकऱ्याचं. जो शेती करतो ना, तो शेतकरी कोणाला फसवू शकतो का? सांगा बरं मला, कोणाला फसवू शकतो? लय तर लय एखादी काकरी दाबून समोरच्याच्या बांधाला रगडू शकतो, फार तर फार. त्याने काय फायदा होतो? त्याला वाटतं काहीच फायदा होत नाही, त्याला माहिती. समजा एका शेतकऱ्याने 1 एकरच्या वावरामध्ये 1 पायली ज्वारी पेरली. आता आपण सगळे गणितात पक्के माणसं, त्याच्यामुळे सांगतो. 1 पायली एका वावराच्या 1 एकरमध्ये आपल्या बैलाने, आपल्या मशागतीने, आपल्या हाताने पेरली. त्या 1 एकर वावरामध्ये केलेली मशागत स्वतः केली, स्वतःच्या कुटुंबाने केली, स्वतः सावडीने केली, आणि 4-5 महिन्यानंतर त्या 1 पायली पेरलेल्या धान्याला 1 पोतं ज्वारी झाली. जाऊन दे बाकीच्या सोडून किती हो काय पुढचं, पण 1 पायलीला 1 पोतं झालं. म्हणजे त्याने लावलेल्या 1 रुपयाला, हिशोब नीट ऐकून घ्या, नीट ऐकून घ्या हिशोब, त्याने लावलेल्या 1 रुपयाला 4 महिन्यात 20 रुपये झाले. बरोबर का? मग तुम्ही म्हणाल त्याचा खर्च, ते तर त्यांनी केलंच ना. ते पेरलं कुणी? त्यांनीच पेरलं. आणि समजा त्यांनी पेरलं नसतं तर त्याला काही काम होतं का? काही नव्हतं काम. मग समजा पेरत नव्हती, त्याला काही काम नव्हतं. असे लोक भरपूर असतात की ज्यांना काही काम आपले नेहमीचं ठरलेलं नसेल तर ते म्हणतात मी मोकळाच आहे, सध्या काही काम नाही मला. मग शेतकऱ्याला शेती सोडून दुसरं काही काम नाही जे ना. मग तो जेवला तरी तो खुरपायला जाणार आहे, आणि नाही खुरपायला गेला तर जेवण बंद करणार आहे का? ते ट्रॅक्टर आहे म्हणून बा चाललं तर डिझेल लागत आहे. त्याचे बैल असेच का की बा आता 4 दिवस झाले काम नाही, मग 4 दिवस झाले बैलांना काही खाऊ घातलं नाही. तो काय मशीन आहे का? नाही. त्याने केलं काय? नाही केलं काय? त्याला खर्च होणारच आहे त्याचा. पण याच्या 20 पट निर्माण करण्यासाठी त्यांनी किती लोकांना गंडा घातला, किती लोकांना फसवलं, त्याचं किती वावर गेलं. बा यंदा 1 एकर पेरलं होतं, 1 पीक काढलं काय, वावर कमी झालं, आता कोण कमी भरतोय? अजिबात नाही. त्याच्या बापाचं तेवढंच भरत होतं, त्याचं तेवढंच भरणार आहे. उलट पेरल्यामुळं जमिनीचा पोत सुधारतो. जर समजा त्यांनी पेरलंच नाही, पडीक पडलं, वर्ष 10 वर्ष 5 वर्ष, तर जमीन काय होते? जमीन नापीक व्हायला लागते. का नापीक व्हायला लागते? कारण त्या जमिनीची जर पोकळी संपली तर ती जमीन खडका समान तयार होते आणि तिची पोकळी नष्ट होते. मग आता हा व्यवसाय कोणाला गंडा घालू शकतो का? शेतकरी कोणाला फसवू शकतो का? शेतकरी कोणाला लबाडी करू शकतो का? शेतकरी काही चोरी करू शकतो का? काहीच करू शकत नाही. चोरी काय करणार त्याची? त्याच्याकडे जे आहे ते त्याला सांभाळायचंय. त्याला काय कोणाची चोरी करायची गरज आहे का? नाही. आता पुढं 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 सरकतो, थोडं याच्या जवळ जातो. आता पुढचा या इकडं सावलीला बसा, पाऊस आता इकडे मोठं शेड आहे. समजा एक दूधवाला, जाऊ दे काय नाही तिकडे काय बघा, आपलं चाललंय. आता पुढचंच उदाहरण झालं, शेतकरी झालं का? आता शेतकरी डोक्यात बसलं तुमच्या. आता दूधवाला बघा, समजा मी 1 लाख रुपयाची एक गाय आणली. ती गाय 5 महिन्याची गाभण आहे, आणि मी म्हणलं गाय आणली, चला उद्या बाजली घेऊन धार काढायला बसलो. निघन का धार? 1 लाख रुपये खर्च केला. दुसऱ्या दिवशी काय भेटलं का मला? अहो म्हणले अजून तुला टाइम आहे, आता जेव्हा येईन जेव्हा जनन तेव्हा तिथून पुढचा हिचा उद्योग आहे. मग ती गाय मी आणली 1 लाखाला, मला 1 महिना काही भेटलं नाही, 2 महिना काही भेटलं नाही, 3 महिने काही भेटलं नाही. याच्यावर नाही का लक्ष दे बरं का? पुढं पुढं लक्ष द्या. काय? एक दिवस ती गाय गेली, त्या गायीला कालवड झाली, त्या गायीला गोरं झालं, त्या गायीला वासरू झालं. मग आता पुढं बघा बरं का, स्टोरी आहे का? मी 1 लाख रुपये घातले म्हणून गायीने मला दूध दिलं का? नाही. मग गायीने काय केलं? तिला वासरू झालं. मग ते वासरू जेव्हा त्याच्या कासाला ढुसणी जायला लागलं, जेव्हा तिच्या सडाला चिटकलं, तेव्हा तिला काय फुटला? पाहणा फुटला.
त्या ₹1,00,000 पाना फुटला तिला नाही फुटला. मग मी काय केलं की मी किती पैसे घातले होते, ₹1,00,000 घातले होते. मग मी फार हुशार माणूस आहे. भोळ्या भाबड्या गाईला डोक्याने फसवायला लागलो. त्या गाईला ढुसणी द्यापुरता कालवड सोडायची, वासरू सोडायचं. ढुसणी दिली का तिने सडात सोडलेलं दूध, तिच्याकडं यंत्रणा नाही की सोडलेलं दूध पुन्हा पाठीमाग कासात घ्यायची, तिच्याकडे व्यवस्था नाही. तिने मायेने ममतेने वात्सल्याने पाना सोडला. तिने पाना सोडला की तिचा तान्हा आपण आखडला, बादली ठेवली, धाड काढून घेतली, चाटीत बसली, त्याला कळलं नाही. आपण काय केलं, वासरासाठी सोडलेलं दूध आपल्या बादलीत काढून घेतलं. ही काय केली आपण, काय केली, त्या बाळाकरता निर्माण झालेली गोष्ट आपल्याकरता काढून घेतली. याचा आपण बाळावर काय केला, त्या वासरावर काय केला, एक प्रकारे त्याचा माल आपण चोरला. बघा बरं का, नीट लक्षात घ्या. मग ती गाय आमच्या गोकुळात पण होते ना, आमच्या कृष्णाची पण गायच होती, पण त्याचा धंदा नव्हता दुधाचा. काय होतं, गोकुळामध्ये रानात गायी चरायला जायच्या, दिवसभर रानात चरून आल्यानंतर घरी वासरं सोडायचे आणि वासरं पिऊन ते वासरं तृप्त झाले की बघा एक यंत्रणा अशी आहे की जर त्या वासराला 1 लिटर दूध पाहिजे असेल तर भगवंताच्या कृपेने तिच्या काशेत 2 लिटर दूध असतं. बरोबर का. ही यंत्रणा तुम्हाला कदाचित व्यवहारामधली फारशी माहित नाही, देवाने भरभरून दिलं. आणि मग ती कामधेनू त्या 1 लिटर वासराला पारल्यानंतर उरलेलं ते काढून घ्यायचे आणि त्याचं गोकुळ चालायचं. कारण ते दूध धंदा म्हणून नव्हतं, ते दूध दुभतं आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये. प्रत्येकाच्या घरी गाय असलं तर तू गिराईक राहील का, नाही. पण आपल्याकडे काय, गाय एकाच्या घरातून गिराईक 10 पेढे, त्याच्यामुळे गिराईकाला द्यायचं. म्हणून याचा काय झाला, व्यवसाय झाला. आणि जिथे जिथे व्यवसाय झाला तिथे तिथे लाभासाठी कर्म चालू झालं. बरोबर का. परी कर्मफली आसन धरावी, कर्मफली आसन धरावी, कुकर्मी संगतीन व्हावी, ते सत्क्रियाची आचरावी हेतू विन. आता पहिली गोष्ट सांगितली तुम्हाला की परमार्थ केलेल्या माणसाला, देवाचं स्मरण करणाऱ्या माणसाला, देवाचं नामस्मरण करणाऱ्या माणसाला, देवाचं चिंतन करणाऱ्या माणसाला, देवाची पूजा करणाऱ्या माणसाला, देवाला साष्टांग दंडवत घालणाऱ्या माणसाला अप्रामाणिकपणा करण्याची इच्छा हळूहळू कमी होते. बरोबर का. त्याला शास्त्रामध्ये संदेशिक शब्द आहे, क्लेश कर्म तनु करणात. तनु म्हणजे कमी, माइंड आपण कमी पडतं. समजा हे झाड छोटं आहे, तोपर्यंत गवत माजतं. एकदा झाडाच्या सावली आली की त्यातलं गवत आपोआप कमी होतं. झाडाखाली गवत येत का नाही, कारण त्या गवताला सूर्यप्रकाश मिळत नाही. म्हणून ते गवत सूर्यप्रकाशाविना ते वाढत नाही आणि ते बारीक बारीक राहतं. असं मोकळ्या पटांगणातलं गवत केवळ मोठं होतं, पण झाडाखालचं गवत कमी होतं. आता इथं तणनाशक मारले असं बदल नाही, पण दाट झाडी असते त्याच्या खाली शक्यतो गवत मोठं होत नाही. तणनाशकची गरज लागत नाही. दाट झाडीची सावली, जेव्हा 50 झाडं एकत्र असतात त्या मैदानात शक्यतो गवत वाढत नाही. तसं परमार्थाच्या या सगळ्या उपक्रमामध्ये आपल्याकडून अप्रामाणिक कर्म घडत नाही, त्याची माणसाला काय वाटते, भीती वाटते. भीती वाटते. नको बाबा, अरे असं कुठं असतं का, हे काय चोरी, अरे थोडीशी नको बाबा, कानाला खडा लावतो, मला नाही करायचं बाबा. 2 रुपये नाही मिळाले चालतील, 2 पदं नाही मिळाली चालतील, 2 ठिकाणची गोष्ट माझी सोडून दिली तरी चालेल, पण मी असं अप्रामाणिक कृत्य करणार नाही. ही ताकद निर्माण करायची असेल तर तुम्हाला भगवत भक्तीच लागेल. तुम्ही व्यवहारामध्ये काय कराल, व्यवहारामध्ये तुम्हाला जर चटक लागली ना की 2 रुपये मिळत आहेत, 4ही मिळत आहेत, कीर्तनाचे मला पहिले 1000 द्यायचे, मग 2 द्यायला लागले, 3 द्यायला लागले, माझी आशा वाढत चालली. मी 5च्या खाली परवडत नाही. अरे भामटे, 5च्या खाली परवडत नाही, तुझं काय गेलं का, बॅलन्स सोडला. 2 अभंग सांगितल्या महाराजाचे काय बॅलन्स सोडले का, 2 किलोमीटर लांब गेले आणि महाराजाचे खर्च आले. अरे जर तुला जर याच्या गोष्टीत व्यवहारच करायचा असेल ही जागा व्यवहाराची का नाही. इथं ऐकणारे भोळे भाबडे आणि सांगणारे जर उलटे भामटे असतील तर हा विषय सांगेल का, हा विषय समजेल का, होणार नाही. मग झाला घोटाळा काय, ज्यासी नको करणे काही त्याने द्यावी देवाची ग्वाही, आपली पापे लपवावी सर्व ही पाठीमागे, लोकात वाढवावा भ्रम
आपले चुकवावे श्रम, देवाची नावे चालवावे कुकर्म, त्यानेच समाज बिघडिला. आता याच्यावर बारीक अभ्यास करा बरं का, नीट बारीक अभ्यास करा. हीच वाणी आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की कर्म सोडून परमार्थ हे कर्म आहे असा समजणारा माणूस भ्रमात आहे. जोपर्यंत तुमच्यावर नेमून दिलेली जबाबदारी तुम्ही पूर्ण करत नाही तोपर्यंत तो दिवस तुमच्यासाठी परमार्थिक ठरणार नाही. म्हणून तर माऊली हरिपाठ या ओवीमध्ये काय म्हणतात की कर्म हा विहित कर्माचा भाग तुम्हाला करावाच लागेल. येन सांडीजे तुवा आपले विहित कर्म. शिक्षक आहे ना तुम्ही शिकवलंच पाहिजे. डॉक्टर आहेत ना तुम्ही पेशंटची सेवा केलीच पाहिजे. तुम्ही शेतकरी आहात ना तर काळ्या आईची सेवा तुम्ही केलीच पाहिजे. तुम्ही एखाद्या अंगणवाडीत कामाला आहेत ना मग अंगणवाडीतल्या जे काही 10, 5, 25, 5 काय जे असतील तेवढ्याच बाजूने सेवा केली पाहिजे. समजा एखाद्या दिवशी अंगणवाडीत 2च पोरं आले आणि ती बाई म्हणते 2च आले आज काय शिकवत, 2च आले, एक येऊ द्या ना, एक आला तरी 9 ते 1 वाजेपर्यंत त्याला एकट्याला शिकवीत बसा. बघा त्याला आनंद मिळू द्या. तो 4 पोरांना सांगून बाई निकालले भारी शिकवलं. दुसरे पोरं काही म्हटले पाहिजे. आई म्हणते मामीच्या पुरीचं लग्न आहे चल उद्या आपलं जायचं. ते बालवाडीतलं 4 वर्षाचं पोरग म्हणून नाही मी आधी मॅडमच्या शाळेत जाणार आणि 1 वाजता शाळा सुटल्याशिवाय मी कोणत्या लग्नाला येणार नाही असं 4 वर्षाचं बालवाडीचं पोरग जर म्हटलं तर ती बालवाडीची बाई जिंकली. उलट ती म्हणजे नाही तर नाही जाऊन बरं झालं आपल्यावरचं ओझं कमी झालं जाऊन नाही तर नाही. अहो कॉलेजमध्ये संदेश कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा प्रिय प्राध्यापक कोण, जो शिकवित नाही जो तास घेत नाही. ऑफ तास वा आमचे सर फार भारी, ऑफ तास वा 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 चालू उड्या मारी. अरे या उड्या मारून तुमचं ज्ञान मिळणार आहे का, यांनी तुमचं शिक्षण होणार आहे का. आणि जो शिक्षक म्हणतो नाही उद्या बरोबर 8 वाजता हजर व्हायचं, काय खडूस मास्तर. म्हणजे जो मास्तर प्रामाणिक आहे तो खडूस आणि जो अप्रामाणिक आहे तो चांगला. असा उरफाटा व्यवहार जिथं घडतो तिथं प्रामाणिक अप्रामाणिकचा विषय येतो कुठं. आणि मग आम्ही म्हणतो की सरकारी दवाखान्यामध्ये लोक खाली बसून असतात, तेही डॉक्टर असतात, तेही विद्वान असतात, उलट ते मेरिटमध्ये पहिले आलेले असतात आणि आम्हाला पहिला नंबर मिळाला नाही म्हणून नोकरी मिळत नाही. आमच्या दवाखान्यात उभा राहायला जागा नाही आणि त्यांच्या दवाखान्यात तपासायला यायला तयार नाही. त्यांचं टार्गेट पूर्ण होईना का बरं. म्हणलं गडबड कुठं झाली. त्यांच्याकडे गेलं ना ते म्हणतात कुठं झंझट करता आणि जा नगर सिव्हिलला जा, चिठ्ठी देतो तुला. सिव्हिलला गेले तुला ससून हॉस्पिटलला जावं का बरं, तुला येत नाही का. येतं पण झंझट कोणी करायची. उद्या काय झालं म्हणजे आमच्यावरती चौकशी लागायची, गदा लागायची. मग तुम्ही या चौकशीला घाबरून यावरती पदावरती काम टाळत असाल तर माऊली म्हणतात येन सांडीजे तुवा आपुले विहित कर्म, परी कर्म फली आसन धरावी, कुकर्मी संगती न व्हावी, ते सत्क्रियाची आचरावी हेतू विन. मग मला एक जण म्हणला अरे सुनील या काय येतो 4 पेशंट तपासले तरी मला पगार किती मिळतो 1 लाख रुपये महिन्यामध्ये. आणि मी नाही तपासले मला पगार किती मिळतो 1 लाख रुपये मिळतो. आणि मी 40 तपासले माझा पगार वाढ होणार आहे का. मग कोणाला गरज पडली एवढी करायची. जर तुला काही न करता पैसे मिळत असतील तर कशाला आदबतो. आदबला म्हणजे आलं की नाही उलट सुलट सुख दुःख आलं, यश अपयश आलं, एखादा पेशंट नीट होईल एखादा नाही व्हायचा. एखादा नीट नाही झाला आणि ते माझ्या मागं लागला, कुणी सांगितले हात धुवून झंझट, चला भाऊ नाही भाऊ चला आमचा कानाला खडा, चला 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 असं कसं चला 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 चला. जर एखाद्या शाळेमध्ये शिक्षकाची भरती करताना गुणवत्ता यादीत आलेल्या शिक्षकांना सरकारी शाळेत घेतलं गेलं असेल आणि जर त्या सरकारी शाळेमध्ये नोकरी नाही मिळाली म्हणून 10,000वर खाजगी शाळेत नोकरी करणारा शिक्षक असेल तो शिक्षकाची गुणवत्ता मोठी कोणती असेल, सरकारी शाळेमध्ये जाणारी असेल. आणि मग सरकारी शाळा पटावाचून बंद पडायला लागल्यात आणि खाजगी शाळा पत्र्यात गज भरायला लागल्यात. याच्यातला फरक काय, याच्यातला एकच फरक आहे लोकांची मानसिकता बदलवली गेली. म्हणजे एक गणित सांगितलं गेलं सर की चिंध्या पांघरून सोनं इकायला बसलो. संदेश नीट कविता ऐकून घ्या. चिंध्या पांघरून सोनं इकायला बसलो, गिराईक फिरकाना गिराईक म्हणले याला चिंध्यावाल्याचं कुठं सोनं असतं का, चिंध्यावाला कुठं असं सोन्यावाला. चिंध्या पांघरून सोनं इकायला बसलो, गिराईक फिरकाना
सोनं पांघरून चिंध्या ऐकायला बसलो. गिराईक हट्टा हटा ना, सोन्यावाले चिंधे, सोन्यावाले चिंधे. ते काय साधे चिंधे आहेत का? चिंध्याला इतकं गिराईक का ब्लॅक झालं चिंध्याचं. ओ ऑर्डर 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 ऑर्डर. अशी तर आमची उरफाटी गंगा झाली. चड्डी इथं फाटलेली असेल त्याची किंमत 3,000 रुपये आणि फाटलेली नसेल त्याची किंमत 1,500 रुपये. काय मलाही कळलं ना गणित काय चाललंय अजून ते. म्हणलं मग फाडून घ्या ना, घरी आल्यावर कापून काढायची ना, 1,500ची आणायची फाडायची. म्हणायचं आणली फायडे. नाही म्हणले ती शोरूमचं ब्रँड ब्रँड हे ब्रँड फाई. आमचा काय वाजला? बँड वाजला. आणि याच्यातच आमचं सगळं वाटोळं झालं. शस्त्र की परख होती है उसकी धार से, वस्त्र की परख होती है उसकी तार से, मनुष्य की परख होती है उसकी व्यवहार से. नीट ऐकून घ्या. एका बाईकडे पैसा होता म्हणून तिने चांदीची चाकू आणला आणि ते पाहुणे आले म्हणले जाऊ कांदा कापायला. आता चांदीच्या चाकूनी कोणी कांदा कापला कधी नाही. सोन्याची कधी तलवार असते का कुठं? एका युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध जिंकण्यासाठी सोन्याची तलवार वापरली. तलवार कशाची असू द्या आणि किती असू द्या लोखंडाचीच असते. त्याच्याशिवाय तलवार, कारण धार लावायचं अस्त्र हे तलवारीचं तयार करायचं असेल तर ती जी धार महत्वाची आहे. ती वजन किती आहे? एखादी तलवार 50 किलोची म्हणून ती चांगलं काम करेल का? नाही. तिला धार असेल तर ती काम करेल. शस्त्राची पारख धारेवर असते. म्हणून आमचे लोक पान लावून पाहिल्यानंतर काय करतात? धार लावलेली पाहतात. वस्त्र की परख होती है उसकी तार से. बघा बरं का, आता बारीक आहे का नवीन पोरांना थोडंसं म्हणणं. पूर्वीचे लोक आमचे बाजारात गेले की कापड बाजारात तर कापडाचे तागे ठेवले असायचे. ते काय करायचे? असे धरायचे आणि असा हात लावून असं करायचे. बरं का, असा हात लावून असं करायचे. म्हणले या असं काय करतात कोणते का आला असं धरणं नाही. हे कापड घे म्हणायचं का? शस्त्र की वस्त्र की परख होती है उसकी तार से. त्यांच्या धाग्याची विण त्याच्या ओढून काढल्यानंतर कळते. आणि तुम्हाला गणित सांगतो, किती फॅटचे मशीन येऊ द्या, किती डिग्र्याची मशीन येऊ द्या, आमच्या गांधी मैदानातला माणूस आहे ना असा बोट घालून सांगतो, म्हणतो हे दूध आहे हे पातळ. फक्त बोटाला दूध चिटाकलं का नाही चिटाकलं याच्यावरून त्याची डिग्री फॅट लावायची जी ताकद आहे ना ती जगात कोणत्याच मशीनमध्ये नाहीये. हे डिग्री फॅटचं मशीन काय ते पुढे करता येतं आणि मागे करता येतं. त्याला तुम्ही म्हणाल तसं वजन काटा मागे करता येतो आणि पुढे करता येतो. शेवटी ते मशीन आहे. ते काय कोणाचं काय असं भांडवली शास्त्र आहे का? नाही. त्याला निर्माण केलेलं शास्त्र आहे. त्याचं सॉफ्टवेअर तुम्ही म्हणाल तसं विकसित करता येतं आणि म्हणाल तसं ते कमी करता येतं. पण तुमच्या बोटाने पाहिलेली पारख ही जगातली सगळ्यात मोठी परीक्षा आहे ना दुधाची. आपण म्हणतो गांधी मैदानातले दूध असे का करते असे का करते. अहो पण त्याच्यावर त्याचा भाव ठरतो. असे कित्येक जाणते लोक आहेत. हे दूध 20 रुपये लिटरचं आहे आणि तेच दूध लोक त्याच्या पलीकडे क्रीम काढायला घेऊन जायचे. ते म्हणायचं हार व्हायची फॅटन डिग्री एकदम कमी. त्या दुधात बाकी किती हे सांगणारे लोक होते. म्हणजे लोक म्हणतात की हंस दुधाची परीक्षा करायचा, हंस दुधाची परीक्षा करायचा. पण आमचे जे शेतकरी आहेत ना ते त्याच्यापेक्षा जास्त मोठे हंस आहेत. त्यांची परीक्षा सुद्धा तितकी ताकदवान आहे. आणि शेवटचं वाक्य आहे, मनुष्य की परख होती है उसकी व्यवहार से. कोट्याधीश आहे, कोणाला मदत करीत नाही, काय उपयोग आहे त्याचा? भिकारी आहे, पण रस्त्याने चालताना एखाद्या अडचणीत सापडलेल्या माणसं थांब बाबा मी तुला मदत करतो, गाडी लुटू लागतो, गाडी लुटू लागतो, लुटलं गाडी त्याने. त्याला माहित नाही हा भिकारी आहे, त्याला माहित नाही हा उपाशी आहे, त्याला माहित नाही हा भीक मागून जगतोय, पण त्याला मदत केली. मग श्रेष्ठ तो श्रीमंत का श्रेष्ठ तो भिकारी ज्यांनी धक्का लावला. अरे आता मध्ये भूकंप झाला त्यावेळेस लोकांकडनं वर्गणी गोळा केली. त्या वर्गणीमध्ये एक म्हातारी रात्रंदिवस भिकाचा धंदा करायची आणि तिला खायला पण मिळायचे आणि पैसे पण मिळायचे. आता तिला खायला मिळाल्यानंतर तिला कपडे तर काही असे वेगळे नवीन आणायची गरज नव्हती. ती रोज थोडे 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 जे काही पैसे येतील ते साचून त्याचं गठुडं बांधून ठेवायची. आणि मग त्याला लोक म्हणले हिच्याकडे काय. मग ते लोक तिला न मागता आता आपण एक वर्गणी काढलं शेटकडे पैसे. हो शेट दुकान उघडलं का काही यायचं होतं वर्गणी मागायला. मग आपण बरोबर डोक्याने जातो ना. आपण काय शेतकऱ्याच्या घरी लवकर जातो का? आपल्याला माहिती याच्याकडे गेलं हक्कडी किराम असणार आहे. तो 2 रुपये का द्याय ना, पण ते तुमच्यासाठी कसे श्रेष्ठ आहेत. आणि एखादा लबाड माणूस जर 10 लाख रुपये दिले तर ते परमार्थामध्ये तुमच्यासाठी कनिष्ठ आहेत, ते निषिद्ध आहेत. आणि मग ते लोक तिला न विचारता तिच्यापासून चालले. मग तिला वाटलं का बरं मला नाही विचारलं. ती त्यांना बोलून घेतलं, हो माऊली इकडे इकडे. अहो आम्हीच गोळा करतो तुला काय देऊ. ते म्हणले मी तुम्हाला मागत नाही,
हे माझ्याकडे ना, हे घेऊन जा, मला तरी ठेवून काय करायचं. आणि तिच्याकडं रोज रुपयाची नाणे, एकही नोट नाही बरं का त्याच्यात, 1.5 लाख रुपये त्या भिकारणीकडे भरले आणि तिने त्या मदत कार्याला दिली. मग ती श्रेष्ठ का असे 10 लाखाला लुटणारा माणूस 1000 रुपये वर्गणी देणार श्रेष्ठ? बरं 10 लाख 1000 रुपये जेव्हा वर्गणी देतो ना संदेश काढले, त्यावेळेस एक नियम असतो, मी तुम्हाला 1000 रुपये देईन, पण 2000चा फ्लेक्सबोर्ड छापायचा, सुवर्ण अक्षरात छापायचा, अशी त्याची पाटी अशी कुणी जोर भीत पडत नाही तोवर पाटी निघाली पाहिजे. मग ते 2000ची पाटी आणायची आणि त्याच्यावर लिहायचं, यांनी याच्यासाठी दानशूर, महान दानशूर, यांनी यांच्या बापाच्या आजाच्या अजून नाव होतो, याची अख्खी खानदान लावित त्याच्यात 1000 रुपये दिले. आणि परत म्हणतो, मी दिले का नाही 1000 रुपये, जसं उपकार केले आहे. बघा बरं का, नीट लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. दान कशाला म्हणतात? उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला सुद्धा माहीत नकोय की किती दिलं काय दिलं. आम्ही तर त्याचा प्रचार करतो, प्रसिद्धी माध्यमामध्ये सांगतो, दिलं 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 दिलं. आम्ही जनता लाचार करून ठेवली देण्याने आणि घेण्याने. म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात, हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला लोकांती, हरी बोला एकांती, हरी बोला जनी, हरी बोला बनी, उठता बैसता हरी बोला. पण दुर्दैवाने 400 वर्ष होऊन गेलेल्या या समाजाने या अभंगाचा चाल तर तीच ठेवली, फक्त शब्द बदल केला. प्रत्येक शब्दाचा हरी काढून घेतला आणि एकच वाक्य सगळ्या जगात चालू आहे, किती बोला देता, किती बोला घेता, उठता बैसता देता घेता बोला. कशाचाही सौदा, कशाचाही सौदा. महाराज लोकांचे पुढे सौदे असतात का? हे लोक अहो तुम्ही किती घेता, अहो किती, तुम्ही प्रवचनाला बसलेला माणूस आणि त्याचा तुम्ही सौदा भाव करायला लागले. तुम्ही एखाद्या कार्यक्रमाला एखादा व्याख्याता बोलवला, तो व्याख्याताही त्याचे भाव ठरवायला लागला. म्हणजे फार मोठं व्याख्यान, आमच्याचं व्याख्यान ठेवायचं. मी आपला सहज आमच्या आता सरपंच झालो नवीन, हे बरं का, स्टोरी खरी सांगते तुम्हाला. झालो मी म्हणलं चला मग आपल्या गावाला सुधारायचं असेल तर असे जुने सरपंच की ज्यांनी आतापर्यंत अनुभव घेतले, ज्यांची प्रसिद्धी पण आहे, ज्यांचे 2 शब्द कानावर पडल्यानंतर आमचं गाव सुधरू शकतं भाऊ. मी राहले सरपंच, हो नमस्कार, कोण बोलताय? मी असं सरपंच बोलतोय. आमचा एक कार्यक्रम घ्यायची इच्छा होती, बा तुम्ही या भाऊ आमच्या गावामध्ये, तुमचं जाण्या येण्याचं आम्ही सगळं देऊन टाकू भाऊ. असं मी आपला प्रामाणिकपणे बोललो. ते म्हणले आमच्या मुलीशी बोला. बरोबर जास्त काही कोणाच्या बद्दल सांगायची गरज नाही. मुलीशी बोला. मुलीशी मी बोललो. म्हणलं बाई अहो तुमच्या पप्पाशी बोललो मी. ते म्हणले आमच्या मुलीशी बोला. हा काही नंतर, पण साहेब काही काळजी करू नका, तुम्ही आम्हाला 21,000 रुपये आता पाठवून द्या फोनपेला. 21,000 आले की तुम्हाला मी तारीख सांगते कोणती तारीख येते, आणि त्या तारखेला आल्यानंतर आमचे वडील येतील, ते तुमच्या गावात व्याख्यान देतील. व्याख्यान संपेपर्यंत ड्रायव्हरला घेऊन जा आणि तुमच्या गावाचे पेट्रोल पंपासून टाकी फुल करून द्या. अहो मला आमची टाकी फुल करायला आमच्यात काय, मला आम्ही अजून सरपंच होऊन 2 दिवस नाही झालो, आमच्याकडे काय गावाचं भांडवल आहे, आमच्या गावात ग्रामनिधी रुपये शिल्लक नाही. आणि बस भाषण असं करायचं का जसं माझ्यासारखा जगाचा उद्धार कोणी केला नाही. आणि असे टमाटा बोलणाऱ्या माणसाला इतका पीक आलं की त्यांची बुकिंग फुल झाली. म्हणलं त्याला असा उरफाटा खेळ कशासाठी खेळायचा, तरी पण म्हणलं खेळून पाहू खेळ खेळायला काय हरकत आहे. आणि मग आता मग बोलावलं बस संध्याकाळी 6 वाजता या म्हणलं. 6 वाजता गावाला म्हणलं 6 वाजता. आता इंडियन टाइम 6 म्हणजे काय असतो आपल्याकडे. मग ते आले बरोबर 6 वाजता, कारण त्यांना परत 8 वाजता दुसरा कार्यक्रम होता. मग ते मला फोन न करता 6 वाजता आले. मला तुम्ही आपलं काय ठरलं होतं 6 वाजता जाऊ. म्हणलं आता तर 6 वाजता माणसं कसे गोळा करू मी. मग काहीतरी बळच पाया पडलं. मग ते म्हणले मी चाललो आता पहिली ॲडव्हान्स बुकिंग ज्याच्याकडे असं तो काय निघून जातो. आता हे आमच्याकडे सुद्धा ज्यांच्याकडे आधी माल गोळा केला असं निघून जाते. बाकीचे कवरही पार तुमच्या श्रद्धांजली संपल्या, पसायदान संपलं, पंक्ती बसल्या, तरी काही महाराज हलत नाही. म्हणलं हा का हला ना, त्याचं पाकिट घेणं बाकी आहे ना, मग पाकिटाशिवाय हलायचं नाही असा नियम आम्ही करून ठेवला. म्हणून आमच्याकडे काही लोक आहेत ना लगेच टांग मारून का पळतात, कारण त्यांचा ॲडव्हान्स जमा असतो म्हणून पळतात. लक्षात ठेवा, त्यांच्यामधली मानसिकता लक्षात घ्या. आणि परमार्थ हा मनावर काम करतो, तुमच्या शरीरावर काहीच काम करीत नाही. तुमचा गुडघा दुखत असेल तर जगातला कोणताही देव तुम्हाला बिगर इलाजाचा गुडघा नीट करू शकणार नाही. तुमच्या शरीरात एखादा रोग असेल, शारीरिक बरं का, शारीरिक हे टाकून घ्या, तुमच्या शरीराच्या एखाद्या हृदयाची शिर ब्लॉक असेल तर जगातला कोणताही परमार्थिक उपक्रम ती शिर ब्लॉक काढू शकणार नाही. त्याला उपचारच करावे लागतील. देव जरी आजारी पडले होते, देव इंद्रापासून सगळे देव जर आजारी पडले
तर इंद्रांचा सुद्धा फॅमिली डॉक्टर होता, लक्षात घ्या. इंद्र कोण होता? देवांचा राजा होता. त्याचं कोणाचं राज्य होतं? देव संस्कृतीमधला तो देवांच्या स्वर्गाचा कोण होता? राजा होता. तो जेव्हा आजारी पडायचा तेव्हा त्याला कोणाची गरज लागायची? धन्वंतरीची गरज लागायची. धन्वंतरी कोण होते? धन्वंतरी हे देवांचे डॉक्टर होते. लक्षात घ्या, बरं गणित ऐकून घ्या माझं म्हणणं. मग तुमचा परमार्थ कशात काम करतो? तुमचा परमार्थ मानसिक विकारांवर काम करतो. पैशाची लूट करून श्रीमंत होणं हा मनोरुग्ण असतो. लक्षात घ्या बरं का. मनोरुग्णाची नावं सांगतो तुम्हाला. श्री श्री रविशंकरांनी सुदर्शन क्रियेच्या संशोधनामध्ये एक गोष्ट संशोधित केली. या जगामध्ये 74% लोक मनोरुग्ण आहेत. जे अफाट संपत्ती गोळा करतात ते कोण आहेत? मनोरुग्ण आहेत. मनोरुग्ण आहेत, लक्षात ठेवा. जे स्वतःला फार शहाणे समजतात, मी फार शहाणा, मी फार हुशार, मी इतका अभ्यासू, मी आमका, मी तमका, कोण येतो? मनोरुग्ण आहे, लक्षात ठेवा. जे कायम दुसऱ्याची निंदा करत असतात, याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, त्याला नाव ठेव, कोण आहेत ते? मनोरुग्ण आहेत, लक्षात ठेवा. जो कायम स्वतःची स्तुती करत असतो, कायम स्तुती, माझं असं, माझं तसं, माझं आमकं, माझं तमकं, मी फार चांगला, मी फार प्रामाणिक, मी फार हुशार, मी इतकं दान केलं, मी आमकं केलं, लक्षात ठेवा, तो मनोरुग्ण आहे. मग या मनोरुग्णांच्या जगामध्ये हे सगळे कोण झाले? येड्याचा बाजार झाला. कशाचा? येड्याचा बाजार झाला. जितका म्हणजे पूर्वीच्या काळी आपला मुलगा ज्या नवरदेव म्हणून ज्याला पाहायला जायचं त्यावेळेस जे 4-5 लोक जाणते जायचे ते 4 गोष्टी पाहिजे. नवरदेव बिनव्यसनी पाहिजे, नवरदेवाला थोडीफार शेतीवाडी पाहिजे, नवरदेव कष्टाळू पाहिजे आणि नवरदेव अपत्य प्राप्तीच्या लायकीचा पाहिजे. बरं का, बरं का. ते पहिलं कळतं बरं का. याच्यासाठी काय लय व त्याचे प्रयोगशाळेत जाऊन तपासणी करण्याची गरज नाही. एखादा माणूस पुरुषत्वामध्ये, एखादी स्त्री स्त्रीत्वामध्ये पूर्ण आहे की नाही हे जाणत्यांना कळतं आणि कळतंच. आजही कळतं, उद्याही कळतं, कालही कळतं. त्याचे शास्त्र आहे, त्याचे प्रमाण आहेत, काही तत्व आहेत त्याचे. आणि मग आता त्याच्यामध्ये तो आर्थिक दृष्टीने दुर्बल जरी असला तरी हे 4 पाहुणे मामा काका म्हणायचे, पोरगी देऊन टाका, कल्याण होईल पोरीचं, पोरगा प्रामाणिक. आता पोरगी एका घरात द्यायची ठरली. 4 लोक गेले, म्हणले आमच्याकडे बंगला आहे, आमच्याकडे 4 गाड्या आहेत, 2 JCB, 2 पोकलँड आहेत, एवढा मोठा पसार आहे, 4 नोकर कामाला आहेत. आमच्या आईलाच काडीचं काम नाही, तिला आयती भाकर खायला मिळते, काही कष्ट नाही करायचे, फरशी पुसायला पाहिजे, आमक्याला आहे, तमक्याला माणसे, तमक्याला माणसे. वा तुमची पोरगी एकदम आयती राहील, फक्त सुखात राणीसारखी जगल. आता राणीसारखी जगल, राणी कशी असेल तुम्हाला नंतर सांगेल राणी म्हणजे काय असतं, त्याच्यावर नंतर बोलतो, पण आधी सांगतो. फक्त महिन्यातून एकदा त्याला जामीन करावा लागतो, 4 महिन्यातून एकदा त्याला 3 दिवस आत जावं लागतं, फक्त. बरं ह्याच्यापैकी फक्त. लोक म्हणले काय फरक पडतो, काय फरक पडतो. आणि मग लग्न केलं. बरं का, लग्न केलं, महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, ते पुरीच्या आईकडे आली. म्हणले का रे, कसं काय चाललंय? ती म्हणते सगळं चांगलं आहे, माझ्या हाताखाली नोकर आहेत, चाकर आहेत, पाणी तांब्या आणून द्यायला माणसं आहेत, जेवायची पार ताट वाढवून द्यायला माणसं आहेत. फक्त 3 महिने झाले नवरदेव घरी झोपायला नाही. आईला म्हणलं माझं तिचं लग्न, तिची आई चिंतेत पडली, असं कसं काय झालं, असं काय? मग एवढा व्याप, एवढा पसारा आणि एवढी संपत्ती लग्नाआधी असणाऱ्या माणसाला संसाराच्या बद्दल अप्रूपता काय राहणार आहे? बघा बरं, नीट लक्षात घ्या. वाक्याचा अर्थ आणि संदर्भ समजून घ्या. सुख नावाची गोष्ट जी व्यावहारिक कौटुंबिक सुख ज्याला आपण म्हणतो, त्या सुखाला श्रीमंत लोक कधीच तृप्त होत नाहीत. गरीब आहे, एखादा गरीब आहे, पालात राहतो, तर त्याची म्हातारा हे कधीच वृद्धाश्रमात नसतात. वृद्धाश्रमात महालात राहणाऱ्या लोकांचे म्हातारी असतात. का असतात? कारण मानसिकतेत बदल असतो. भीक मागून आणलेल्या सुनाची भीक सून कधी म्हणत नाही की अर्धीच भाकर भेटली माझ्या नातवाला द्यायची. ती तीनदा म्हणते, म्हाताऱ्या माणसाला सहनशक्ती कमी झालेली असते, मामा ही भाकर तुम्ही खा, मी दुपारी परत जाईन भीक मागून आणून खाईन. मामा इतका प्रामाणिक असतो. तो म्हणतो तसं नाही, माझं सगळं वय झालंय, ही पोराला दे, पोरग उपाशी आहे, पोराला शाळेत पाठवायचं त्याला दे.
मग ही मानसिकता निर्माण करण्याचं काम कोण करतं? परमार्थिक कार्यक्रम करतो. झालेली सेवा या ठिकाणी काकस्पर्शाची वेळ आलेली आहे आणि म्हणून शेवटचा एक संदेश देतो. परमार्थ माणसाला ज्या 3 गोष्टी देतो त्यातलं एक समजून सांगितला, प्रामाणिकपणा. दुसरी गोष्ट दिलो समाधान. रुपया खिशात असून सुद्धा समाधानी जगणारी माणसं मी पाहिली. कोटी रुपये बॅलन्स असून सुद्धा असमाधानी असणारी माणसं मी पाहिली. 2 अपत्य असून सुद्धा असमाधानाने बोलणारी माणसं मी पाहिली. आणि अपत्य नसून सुद्धा समाधानाने बोलणारी माणसं मी पाहिली. समाधान हे फक्त आणि फक्त परमार्थिक चिंतनात सापडतं. व्यवहारामध्ये कधीच समाधान होत नाही. माणसाला एवढं पुरत नाही, एवढं पुरत नाही, एवढं पुरत नाही, एवढं पुरत नाही. चौघाच्या खांद्यावर जाऊस तर कोणाला काहीच पूर्ण होत नाही. अपेक्षाचं ओझ. म्हणून अपेक्षाचं ओझ बाळगण्यापेक्षा निरपेक्ष वृत्तीने जगण्याचा मार्ग परमार्थ शिकवतं. आणि तिसरी गोष्ट फक्त आता 2 मिनिटं ऐकून घ्या. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की आपण व्यवहारामध्ये यशाची महती स्वतःकडे घेतो आणि अपयशाचं खापर दुसऱ्यावर ढकलतो. यशस्वी झाला की त्याला स्वतःला स्तुती करण्याचा पात्र ठरवतो आणि अपयशाला मात्र लोकांना नावं ठेवतो. एखादं पोरग जर व्यसनाधीन असेल तर ती आई रोज म्हणते आमचं गाव नालायक, गाव भांगार आहे, आमच्या गावाने आमचं पोरग बिघडवलंय. आणि एखाद्याचं पोरग जर राज्यात पहिलं आलं तर ती आई म्हणते मग पोरग कोणाचं येते, मग माझ्यामुळं मी 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 करते. बघा बरं का, नीट ऐकून घ्या. म्हणजे मुलगा बिघडला तर गावामुळं, मुलगा सुधारला तर माझ्यामुळं. एखाद्याची दुसऱ्याची पोरगी पळून गेली तर हा म्हणतो मला चाल माहिती होती पुरीची खराब आहे आणि याचीच पोरगी पळून गेली, आमचं गाव नालायक की आमच्या चांगल्या पोरीचं वाटोळ केलं, मग त्याची काय वाईट होती का? नाही. दुसऱ्याचं जळलं की हा म्हणतो त्याची चूक आहे आणि स्वतःवर जेव्हा बोला येते तेव्हा दुसऱ्याकडे बोटं दाखवतो. ही जी समाजाची वृत्ती आहे. पेशंटला गुण आला तर काय नाही, 2 रुपये घेतले गुण येणाराचे, नाही आला तर डॉक्टरला काही कळत नाही. एखादा विद्यार्थी शाळेत प्रगतीमध्ये मागं पडला, शिक्षकाला जबाबदार धरलं. एखादा अपघात झाला, ड्रायव्हरला जबाबदार धरलं. एखादा शेतीमध्ये पेरलेला पीक आलं नाही तर पाभऱ्याला जबाबदार धरलं. म्हणजे अपयश दुसऱ्यावर ढकललं. हे जे व्यवहारातलं कर्म आहे, परमार्थामध्ये माणूस काय म्हणतो? परमार्थक म्हणतो माझ्या नशिबात नव्हतं त्याच्यामुळं माझ्याकडे ती गोष्ट नाही. माझ्या नशिबात यश नव्हतं म्हणून मला यश प्राप्त झालं नाही. माझ्या नशिबात नव्हतं म्हणून मला मुलगा झाला नाही. माझ्या नशिबात नव्हतं म्हणून मी श्रीमंत झालो नाही. असं म्हणून ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत समाधानाने राहण्याचा मार्ग फक्त आणि फक्त देवाच्या नामस्मरणामध्ये आहे. म्हणून तर एकनाथ महाराज म्हणतात जेथे जेथे मन जाईल वासना फिरवावे नारायणा हेची देई वारंवार द्यावा नामाचा आठव कुबुद्धीचा ठाव पुसा सर्व भेदाची भावना तोडावी कल्पना छेदाची वासना समूळकंद एका जनार्दनी नका दुजा छंद रामकृष्ण गोविंद आठवावा. प्रवचन संपले. शेवटी जे मगाशी सांगितलं होतं की श्रीमंत असणारी माणसं सुद्धा येडी असतात, याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. तुकाराम महाराज सावकाराचा मुलगा होता पण देवांच्या नादी लागला आणि शेवटी 2 टायमाच्या कुटुंब व्यवस्थेला सुद्धा मुकला. याला म्हणतात परमार्थाची ताकद असते. आणि शेवटी अभंग लिहून ठेवला, बरे झाले देवा निघाले दिवाळे, कारण दिवाळं नसतं निघालं तर मी नोटात पूजित बसलो असतो, तुझं नामस्मरण करण्याची संधी मला मिळालीच नसती, मोक्ष मला कधीच मिळाला नसता. या ठिकाणी मंजुळाबाई दौलतराव गावडे यांचा हा दशक्रियाविधी, त्यांचे चिरंजीव आमचे श्रीपती गावडे, रामदास गावडे, राजेंद्र गावडे यांच्या सर्वांच्या, नानासाहेब गावडे, विश्वासराव गावडे यांना 4 नातू 4 नाती, संपूर्ण हा गावडे परिवार आणि या परिवाराच्या प्रेमाच्या नात्यामध्ये आलेली ही सगळी दुःख निवारणासाठी आलेली मंडळी आणि या निमित्ताने केलेली ही प्रवचन सेवा. या सेवेमध्ये काही जर योग्य वाटलं असेल
तर नक्कीच ते भगवंताचं चिंतन आहे असं समजून आयुष्यामध्ये ते वापरा. चुकीची गोष्ट जर तुमच्या कानावर पडली असेल किंवा बोललेल्या गोष्टीचा चुकीचा अर्थ जर तुमच्या मनात गेला असेल तर ती माझ्यासारख्या अल्पबुद्धी, अल्पज्ञानी, अनुभवी डॉक्टर सुनील गंधे, राहणार जखणगाव, हे तुमच्यासारखाच, जसं तुमचं टाकळी या जामखेड रोडला नगरपासून 10-15 किलोमीटर, तसं आमचं कल्याण रोडला जखणगाव 10-15 किलोमीटर. आपली परिस्थिती सारखी आहे, भौगोलिक, सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक सगळ्या स्थिती सारख्या आहेत. त्यामुळे मला माफ करायला अशी अपेक्षा ठेवतो. यानंतर श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल, शेवटी पसायदान होईल. मला नेमकं घोटाळा झाला की 9:30ला मीटिंग लावली होती आमच्या ग्रामपंचायतची आणि नेमकं आता हे कार्यक्रमाचं नियोजन होतं आणि म्हणून काही हरकत नाही. तुमच्या सगळ्यांची मी माफी मागतो.